यात्रेत आपण प्रचंड गर्दी झाली यात्रेच्या गावचे 600 आणि गणेशचे 500 असे 1100 रुपयाची कुस्ती या ठिकाणी येत आहे। या ठिकाणी विघ्नहर्त्यांचे सर्व मान्य वाणी साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे। वाणी साहेब आपल्या या ठिकाणी कबड्डीचे होता व समस्त ग्रामस्थ व सर्व कुस्ती प्रेमींचे हार्दिक स्वागत। धन्यवाद साहेब, धन्यवाद। नक्कीच कोथरूडची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। गावचे 600 रुपये आणि गोंडके साहेबांचे 500 रुपये अशी 1100 रुपयाची कुस्ती या ठिकाणी ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांच्या स्वखर्चामधून हा स्टेडियम बांधलेला आहे आणि आज त्या सगळ्या मंडळींना या यात्रेचा सहभाग घेता येतोय। धन्यवाद। यात्रेकरूंनो, कुस्तीचा आनंद जरूर घ्या, तो हा आनंद घेत असताना कोणाला आपल्या नाही सुपरिचित आहे। जुन्नर तालुक्यामधील या यात्रेचं स्वरूप पाहता आणि चांगलं नियोजन पाहता महाराष्ट्रामध्ये अतिशय आवाजलेली कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते। जुन्नरचे आमदार शरददा सोनवणे यांच्या माध्यमातून बांधलेलं स्टेडियम लोकांसाठी फायद्याचं ठरतंय। ठिकाणी विविध प्रकारच्या मागणीवर असलेले आनंद घेत आहेत। आनंद वाखळणी जोडा आहे। जुन्नर तालुक्यात हे यात्रेचं नियोजन 1000 रुपये चांगल्या प्रकारे करत असतात। सहभागी आपल्या आखाड्याला त्यांच्या मार्फत प्रसिद्धी किंवा सर्व सरकार मंडळी होत असतात। आमच्या तालुक्यातूनही या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी होत असतात आणि आपल्या आखाड्याला प्रसिद्धी किंवा यात्रेला प्रसिद्धी देत असतात। या ठिकाणी विघ्नहर्त्यांचे सर्व माननीय सुरेश वाणी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। वाणी साहेब आपलं पुण्याचं एकदा या ठिकाणी कबड्डीकेशन संस्था समस्त उत्तूरकरांच्या हार्दिक स्वागत। या ठिकाणी जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती आमचे सर्वांचे लाडके मित्र विशाल भाऊ चाफे अर्थात लोट्या भाऊचं आगमन झालेलं आहे। लोट्या भाऊ आपल्या या ठिकाणी कबड्डीकेशन संस्था समस्त ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय गौरव लांडे साहेबांना की आघाडीची कुस्ती आपल्या शोधात जोडायची। माननीय गौरव लांडे साहेब यांच्या शुभ हस्ते ही कुस्ती जोडण्यात येत आहे। गावचे 1000 रुपये आणि
जुन्नर तालुक्यामध्ये कपर्दिकेश्वराच्या यात्रेला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात लोक येतात, दर्शन घेतात आणि दर्शन घेत असताना या ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आपल्याला पाहायला मिळतो। प्रामुख्याने या ठिकाणी होत असलेली यात्रा उत्सव प्रचंड उत्सव पाहतोय। यात्रा करूनही आपण प्रकारे काळजी घ्या, कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबतची काळजी घ्या। यात्रा करून इथे येताना कोणाची गैरसोय होणार नाही याबाबतची काळजी घेत असताना दर्शन व्यवस्थित घ्या, सावकाश पोहोचा आणि यात्रे कमिटीमध्ये सहभागी होताना इतरांना त्रास होणार नाही याचीही दखल घ्या। जुन्नर तालुक्यातील कपर्दिकेश्वराची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असते। या यात्रेला तिसऱ्या सोमवारी आज लाखो लोक या ठिकाणी आलेले आहेत। यात्रा कमिटीची मंडळी त्याचबरोबर पोलीस प्रशासन या सगळ्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे। भल्या पहाटेपासून कपर्दिकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक रांग लावत असतात। आता सुरू असलेली कुस्ती याच्यामध्ये सुद्धा हजारो लोक सहभागी झालेले आहेत। दूरवरचे मल्ल आलेले आहेत। यात्रा मध्ये येत असताना यात्रेचा आनंद जरूर घ्या, परंतु आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही याबाबतची दखल घ्या। पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। यात्रेमध्ये मौल्यवान वस्तूंची जपणूक करा जेणेकरून दागिने वगैरे चोरी जाणार नाही याची खबरदारी घ्या। कपर्दिकेश्वराची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक परिचित यात्रा, मोठी यात्रा, सर्वस्व सगळ्यांना माहीत आहे। पुन्हा एकदा आपली तीच विनंती आहे, यात्रा करून या ठिकाणी या, यात्रेचा आनंद घ्या, यात्रेमध्ये सहभागी व्हा, परंतु आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याबाबतची दखल घ्या। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, होतो। आपल्याला 9 पावडर पॅकेट बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।